आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। साताऱ्यात सभा सुरू असतानाच मनोज जरांगेंची तब्येत खालावली। सततच्या दौऱ्यामुळे जरांगेंना अशक्तपणा। डॉक्टरांकडून जरांगेंना 24 तास विश्रांती घेण्याचा सल्ला। मराठ्यांना त्रास देणाऱ्या गिरीश महाजन, धनंजय मुंडेंसह 113 आमदारांना पाडणार हा माझा शब्द। साताऱ्यातील सभेत मनोज जरांगेंचं वक्तव्य। माझ्या वाटेला जाऊ नका, मोहोळ उठेल तर तुमच्या सभा होऊन देणार नाही। उद्धव ठाकरे, शरद पवारांना राज ठाकरेंची धमकी। मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधानसभेचं राजकारण सुरू। राज ठाकरे यांचा आरोप। मराठी करायचं आणि मराठ्यांच्या पोराला दांडके घ्यायला लावायचे। भाजपचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करायचं। राज ठाकरेंना मराठ्यांची किंमत कळेल, जरांगेंचा इशारा। दुसऱ्या जातीबाबत द्वेष निर्माण करण्याचं काम पवारांनी केलेलं आहे। निवडणुकीआधी दंगली घडवण्याचे पवारांचे प्रयत्न। राज ठाकरे यांचा गंभीर आरोप। राज ठाकरेंच्या गाडीसमोर झालेल्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही। आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते असतील, पण ती पक्षाची भूमिका नाही। बीडमध्ये काल झालेल्या आंदोलनावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण। संजय राऊत शरद पवारांची सोंगटी आणि करवली। राऊत पवारांच्या उंबरठ्यावर बसून आयुष्य झिजवणार। राज ठाकरेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल। विदर्भ दौऱ्यात कशी विघ्न आणतात पाहू, त्यांची विघ्न त्यांच्याच गळ्यात घालणार। माझी पोरं गाल लाल करतील तेव्हा कळेल, राज ठाकरेंचा इशारा।